नाशिकमध्ये महायुतीमधील बंडखोरी अखेर थंड. गोकुळ गीतेंची विधान परिषद निवडणुकीतून माघार. नरेंद्र दराडी यांना पाठिंबा देणार. महाजन आणि सामंतांची शिष्टाई फळाला. मी माझा प्रचार थांबवतोय, मात्र थांबलो म्हणजे संपलो असं नाही. फडणवीस भविष्यात आमचा विचार करतील. नरेंद्र दराडी यांना पाठिंबा दिल्यानंतर गोकुळ गीतेंकडून विश्वास व्यक्त. शिंदेच्या शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे निवडणूक लढण्यावर ठाम. रेश्मा काळेंकडून नगरसेवकांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन प्रचार सुरू. सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीत महायुतीत नाराजी नाट्य. जेडपी वादावरून शिवसेना राष्ट्रवादीचे मंत्री प्रचारापासून दूर. भाजपचे उमेदवार धैर्यशील कदमांना मतांची गरज असताना अद्याप मंत्र्यांच्या बैठका आणि प्रचार नाही. अमरावतीमध्ये काँग्रेस उमेदवार आणि यशोमती ठाकूर यांच्यामध्येच आरोप प्रत्यारोप. मॅनेज झालात का? 15 ते 20 कोटींचा व्यवहार झाल्याची चर्चा. यशोमती ठाकूर यांचा आरोप. काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार. मी माघार घ्यावी म्हणून अशी स्टेटमेंट. माझा डिजिटल प्रचार सुरू. आरोपांवर हर्षजित देशमुखांचं स्पष्टीकरण. तर डिजिटल प्रचार असतो का? हॉस्पिटल बाहेर घ्या, यशोमती ठाकूरांनी सुनावलं. विधान परिषद निवडणुकीमध्ये उमेदवारांच्या माघारीवरून काँग्रेसची नामुष्की. उमेदवारी देण्याच्या सत्कारांच्या भूमिकेवर हायकमांड नाराज. संबंधित जिल्ह्यांमधील नेत्यांना हायकमांडकडून विचारणा केली जाणार, सूत्रांची माहिती. निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार सुरू. उमेदवारांवर दबाव आणला जातोय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप. रुपाली चाकणकरांच्या नोटीशीवरून रुपाली ठोंबरेंनी पोस्ट करत खिल्ली उडवली. ट्रम्प यांच्या अमेरिकेतूनच नोटीस धाडाल की काय? ठोंबरेंची पोस्ट करत चाकणकर यांना त्यांनी डिवचलं. उपमुख्यमंत्री शिंदे आज आणि उद्या साताऱ्याच्या दरेगावात. शिंदे दरेगावातील विकास कामांचा आढावा घेणार. लोकसभेच्या जागा 824 पर्यंत वाढवा. 170 मतदारसंघाच्या विभाजनाचा प्रस्ताव. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेची शिफारस. पुण्यामध्ये कॉक्रोच जनता पार्टीचा एल्गार. पुणे विद्यापीठ परिसरामध्ये तरुणांचं आंदोलन. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. संजय राऊतांकडून अभिजित दिपके आणि मोदींचा ट्विट केलेला फोटो डिलीट. अमेरिकेत कोण कोणास भेटतं अशा कॅप्शनसह राऊतांनी केलं होतं ट्विट. तर तो फोटो AI जनरेटेड असेल. अभिजित दिपके यांची प्रतिक्रिया. ओमान समुद्रात अमेरिकन नेव्हीच्या हल्ल्यामध्ये 3 भारतीय क्रू मेंबरचा मृत्यू. 21 जणांना वाचवण्यात यश, तर 3 जण अद्याप बेपत्ता. ओमानमधील भारतीय दूतावास स्थानिक प्रशासनाशी आणि नौदलाशी सातत्यानं संपर्कात. पेट्रोलवरील उत्पादन शुल्क पूर्णपणे माफ. मोदी सरकारचा निर्णय. 22 ते 30% इथेनॉल मिश्रित पेट्रोल एक्साईज ड्युटी कक्षेबाहेर. एसटी कर्मचाऱ्यांना 58% महागाई भत्ता दिला जाणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. एसटीवर दरमहा 13 कोटींचा भार पडणार. चंद्रपुरातील सावली तालुक्यातील शेत शिवारात रानटी हत्तींच्या कळपाचा वावर. गडचिरोलीमधून कोरडी पडलेली सीमेवरची वैनगंगा नदी पार करून रानटी हत्ती चंद्रपुरात. काही ठिकाणी नुकसान. समृद्धी महामार्गावर मुंबईवरून नागपूरला येणाऱ्या ट्रॅव्हल्समधून MD पावडरची तस्करी. 2 आरोपींना अटक. 11,31,900 रुपये किमतीचे MD ड्रग्ज जप्त.